नमस्कार सर्वांना. राष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास मागच्या काही टप्प्यांमध्ये आपण पूर्ण केला. त्यानंतर पुरस्कार सुरू केलेत. रोज 2 पुरस्कार आपले होतील. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रीय पुरस्कारांच्या बाबतीत काही महत्त्वाचे प्रश्न म्हणून आजचा पुन्हा एक आपण स्पेशल भाग घेतो की काही मुद्दे जे आपले सुटलेले होते आणि वेगवेगळ्या बुक्समधून जे वाचण्यात आले की जे आपल्यामध्ये नव्हते, तर ते काही मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर ते मुद्दे पण आपण तपासून घेऊयात, म्हणजे परिपूर्ण अभ्यास आपला याचा होईल. आपण सगळे सुरू करूयात. राष्ट्रीय घडामोडी कुठले पॉईंट्स आपले राहिले होते? पॉईंट्स पहा. एक एक प्रश्न आणि उत्तरं, साधारणपणे अर्धा ते पाऊण तासाचा हा आपला सेशन होईल. भगवान शंकराची 123 फूट मूर्ती कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? 123 फूट उंचीची मूर्ती म्हणतोय आपण. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये? ओडिसा राज्यामध्ये आहे. आणि जिल्हा कोणता? तर जाजपूर नावाचा जिल्हा आहे. जाजपूर डिस्ट्रिक्ट. जाजपूर डिस्ट्रिक्ट कुठे? ओडिशा राज्यामध्ये हे आहे. भगवान शंकराची 123 फूट मूर्ती कोणत्या राज्यात उभारली जाते? आपण म्हटलं जाजपूर जिल्हा, ओडिशा. कधी झालं आहे? मार्च 2024 मध्ये झालेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. आणखी एक गोष्ट, कोणत्या नदीच्या काठी ही मूर्ती उभारण्यात आलेली आहे? तर त्या नदीचं नाव आहे वैतरणी नदी. वैतरणा नदीच्या काठी. म्हणजे विधानात जर आपल्याला विचारलं की या नदीच्या, वैतरणी नदीच्या काठी ही मूर्ती बसवण्यात आलेली. तर अशा प्रकारे भगवान शंकराची 123 फूट मूर्ती कोणत्या राज्यात उभारली जाते? तर ओडिसा राज्यात. कोणत्या जिल्ह्यात? जाजपूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या नदीच्या काठी? वैतरणी नदीच्या काठी हा पुतळा किंवा ही मूर्ती उभारली जाते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खाण मंत्रालयानं तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी कोणत्या आफ्रिकन देशामध्ये भारतीय उद्योग शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय? खाण मंत्रालयानं कशासाठी? पहा, तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी एका आफ्रिकन देशामध्ये भारतीय उद्योग शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय झाला आहे. मग कोणत्या आफ्रिकन देशामध्ये हे भारतीय उद्योग शिष्टमंडळ पाठवलं जाणार आहे? तर त्या आफ्रिकन देशाचं नाव आहे झांबिया. पुढे जाऊयात. हे झांबिया नाव तुमच्या लक्षात राहील. मला वाटतं दक्षिण अमेरिकन देश आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि कशासाठी? आपण म्हटलं तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी. झांबिया आफ्रिकन देश आहे. या देशामध्ये भारतीय उद्योग शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता जगामधील अव्वल तांबे उत्पादक देश कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? तर त्याचाही विचार करा थोडंसं. विधानात जर विचारलं, चिली हा जगातला अव्वल तांबे उत्पादक देश म्हणून या देशाला ओळखलं जातं. पुढे जाऊयात. अयोध्या राम मंदिराचे मुख्य शिल्पकार म्हणून कोणास ओळखलं जातं? माहिती आहे तुम्हाला? अयोध्या राम मंदिराचे मुख्य शिल्पकार. याच्या अगोदर पण आपण अभ्यासलं होतं. आता डायरेक्ट प्रश्नांकडे आपण आलो. तर त्यांचं नाव आहे चंद्रकांत सोमपुरा. अयोध्या राम मंदिराचे मुख्य शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा हे आहेत अयोध्या राम मंदिराचे मुख्य शिल्पकार. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे हे काम का सोपवलं? यांच्या अगोदर त्यांनी काही मंदिरांचं शिल्प बांधलेलं होतं का? काही मंदिरं डिझाईन केली होती का? तर होती. आपण जी मंदिर आपल्याला माहिती आहेत, उदाहरणार्थ गुजरातमधलं सोमनाथ मंदिर घ्या. शिवाय मुंबईमध्ये आहे स्वामीनारायण नावाचं मंदिर प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी सुद्धा शिल्पाचं काम यांनी केलं आहे. आता अक्षरधाम मंदिर तुम्हाला माहिती आहे गुजरातमधलं, त्या ठिकाणी सुद्धा यांनी शिल्पकाम केलं आहे. शिवाय कोलकातामध्ये एक बिर्ला मंदिर आहे, त्याचं सुद्धा शिल्पकाम यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे हे शिल्पकार आहेत या वेगवेगळ्या मंदिराचे. आणि मग अयोध्यामधील राम मंदिराचे मुख्य शिल्पकार म्हणून चंद्रकांत सोमपुरा यांना ओळखलं जातं. आणि कदाचित विधानामध्ये जर असं विचारलं की त्यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराचे शिल्पकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं, किंवा मुंबईमधील स्वामीनारायण मंदिराचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं, किंवा
अक्षरधाम मंदिराचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं, तर ही विधानं सुद्धा बरोबर असणार आहेत. लक्षात आलं? पुढे जाऊयात. अयोध्येतील राम मंदिरात स्थापित करण्यात आलेली श्रीरामांची 51 इंच उंचीची मूर्ती कोणत्या शिल्पकाराने साकारली? श्रीरामांची मूर्ती जी आहे, कोणत्या शिल्पकारानं ही मूर्ती साकारलेली आहे? त्यांचं नाव आहे अरुण योगीराज म्हैसूर. म्हैसूर येथील शिल्पकार आहेत. अरुण योगीराज नावाचे शिल्पकार आहेत. अरुण योगीराज असं त्यांचं नाव. ती जी मूर्ती तुम्ही पाहता, तर ती मूर्ती कोणी तयार केलेली आहे? कोणत्या शिल्पकाराने ती मूर्ती साकारली? अरुण योगीराज असं त्यांचं नाव आहे. तशा प्रकारे आपण पाहतो श्रीरामांची बालक रूपातील ती मूर्ती आपल्याला दिसते, उभ्या स्थितीमध्ये असणारी मूर्ती. मग ती मूर्ती कोणत्या शिल्पकाराने साकारली आहे? तर अरुण योगीराज या शिल्पकाराने साकारली आहे. पुढे जाऊया. विंग्ज इंडिया 2024 या आशियामधील सर्वात मोठ्या एव्हिएशन एक्स्पोचे उद्घाटन कोणत्या विमानतळावर झाले आहे? हे आपण वेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न राष्ट्रीय घडामोडींमध्ये घेतलेला आहे. तुम्ही जर तो पाठ केलेला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल. हैदराबादचं एक विमानतळ आहे, बेगमपेट विमानतळ असं आपण म्हटलेलं होतं. तशा प्रकारे विंग्ज इंडिया 2024 या आशियामधील सर्वात मोठ्या एव्हिएशन एक्स्पोचे उद्घाटन कोणत्या विमानतळावरती झालं आहे? तर बेगमपेट विमानतळावरती झालं आहे. बेगमपेट विमानतळ हैदराबाद. बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी झालेलं आहे. पुढे पहा. भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच कोणत्या वर्षात पदार्पण केलेलं आहे? आता या ठिकाणी काय विचारलंय पहा. भारतीय हवामानशास्त्र विभागानं नुकतंच कोणत्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे? कितव्या वर्षामध्ये? महत्त्वाचं वर्ष असणार आहे 50वे, 100वे, 150वे, कोणत्या वर्षामध्ये? आता विचार करा. सुरुवातीला तुम्हाला भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना कधी झाली हे जर माहीत असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर पण शोधता येणार आहे. याची स्थापना झाली होती 15 जानेवारी 1875 मध्ये. मग किती वर्षात, कोणत्या वर्षामध्ये पदार्पण केले ते सांगा. आता साहजिकच आहे आपलं उत्तर असणार आहे 150व्या वर्षामध्ये पदार्पण. 150व्या वर्षामध्ये पदार्पण. कोणता महत्त्वाचा भारतीय विभागानं नुकतंच 150व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे असं जर तुम्हाला विचारलं तर भारतीय हवामानशास्त्र विभागानं नुकतंच 150व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं तुम्हाला दिसून येतं. लक्षात आलं? याला अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर कधी याला 149 वर्ष पूर्ण झालेली त्याच्यावरून तुम्हाला काढता येईल. साधा 15 जानेवारी 2024ला याला 149 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आता यांनी कोणत्या वर्षात पदार्पण केलं? 150व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. भारताच्या महत्त्वाच्या कोणत्या विभागाने, भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या महत्त्वाच्या कोणत्या विभागानं 150व्या वर्षात पदार्पण केलं आहे? तर भारतीय हवामानशास्त्र विभागानं 150व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. लक्षात आलं? आता थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगतो, कदाचित त्याच्यावरती विधान येऊ शकेल. हे भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना कोणी केली होती? सांगता येईल तुम्हाला. कदाचित विधान दिलं की भारतीय हवामान विभागाची स्थापना या ब्रिटिश अभ्यासकानं केलेली होती. आणि ब्रिटिश अभ्यासक कसं असणार आहे? तो हवामान अभ्यासक असणार आहे. तर त्यांचं नाव आहे हेनरी फ्रान्सिस ब्लँडफर्ड. कोणी केली होती हे तुम्हाला जर विधानात मुद्दाम विचारलं तर हे पण नाव लक्षात राहू द्या. हेनरी फ्रान्सिस एवढंच नाव लक्षात राहू द्या. त्यांचं जे ब्लँडफर्ड हे नाव आहे, पण हे दोन नावं लक्षामध्ये ठेवा. ब्लँडफर्ड, हेनरी फ्रान्सिस ब्लँडफर्ड यांनी स्थापना केली होती. तशा प्रकारे 15 जानेवारी 1875 या विभागाची स्थापना झाली आणि यांनी नुकतंच 15 जानेवारी 2024ला 149 वर्ष पूर्ण केली आणि सध्या 150व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. या विभागाची स्थापना ब्रिटिश हवामान अभ्यासक होते एक, त्यांचं नाव होतं हेनरी फ्रान्सिस ब्लँडफर्ड यांनी केलेली होती. लक्षात आलं? पुढे जाऊया. कोणत्या राज्याच्या अथवा संघराज्याच्या सरकारनं
मदरसा बोर्डाच्या स्थापनेचा प्रस्ताव देण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? राज्य किंवा संघराज्य प्रदेश विचारलाय. काय केलंय या सरकारनं? मदरसा बोर्डच्या स्थापनेचा प्रस्ताव देण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली. तो संघराज्य प्रदेश आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर तो संघराज्य प्रदेश आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर. पुढे जाऊयात. कोणत्या राज्याच्या विधानसभेनं 28 फेब्रुवारी 2024 रोजी भारत म्यानमार सीमेवरती कुंपण घालण्याच्या आणि फ्री मूव्हमेंट रेजिम करार रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरुद्ध ठराव मंजूर केला आहे? कोणत्या राज्याच्या विधानसभेनं? काय व्यवस्थित लक्षात घ्या, प्रश्न काय आहे. 28 फेब्रुवारी 2024 रोजी भारत म्यानमार सीमेवरती कुंपण घालण्याच्या आणि फ्री मूव्हमेंट रेजिम करार रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरुद्ध ठराव मंजूर केला आहे. कोणत्याने केला आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. मिझोराम राज्यानं केलं आहे. मिझोराम. कोणत्या राज्यानं केलं आहे हे विचारलं तर मिझोराम राज्यानं केलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. एका राज्याच्या विधानसभेनं 28 फेब्रुवारी 2024ला भारत म्यानमार सीमेवरती कुंपण घालण्याच्या आणि फ्री मूव्हमेंट रेजिम करार रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरुद्ध ठराव मंजूर करणारी विधानसभा मिझोरामची. लक्षात आलं. पुढे जाऊया. कोणत्या राज्य सरकारनं निलगिरी मार्टेनसारख्या कमी ज्ञात प्रजातींचं संरक्षण करण्यासाठी लुप्तप्राय प्रजाती संवर्धन निधी सुरू केला आहे? कोणत्या राज्य सरकारनं? काय विचारलं आहे? निलगिरी मार्टेन सारख्या कमी ज्ञात प्रजातींचं संरक्षण करण्यासाठी लुप्तप्राय प्रजाती संवर्धन निधी सुरू केला आहे. कोणत्या राज्यानं सुरू केला आहे? कोणत्या राज्य सरकारनं सुरू केला आहे? तामिळनाडू राज्य सरकारनं सुरू केला आहे. तामिळनाडू. तामिळनाडू राज्य सरकारनं हे सुरू केलं आहे. कोणत्या? पहा, निलगिरी मार्टेन सारख्या कमी ज्ञात प्रजातींचं संरक्षण करायचं आहे. म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी सांगितलं की कोणत्या निलगिरी मार्टेन सारख्या कमी ज्ञात ज्या प्रजाती आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी एक निधी सुरू केला आहे, लुप्तप्राय प्रजाती संवर्धन निधी. कोणत्या राज्यानं सुरू केला आहे? तामिळनाडू राज्यानं सुरू केला आहे. पुढे जाऊयात. 23 फेब्रुवारी 2024 रोजी गुजराई सौर ऊर्जा केंद्राचं यशस्वी व्यावसायिक ऑपरेशन कोणत्या ठिकाणी सुरू झालं आहे? हे आपण पाहिले. गुजराई सौर ऊर्जा केंद्र याच्याविषयी माहिती पण पाहिली होती. लक्षात येतं. आता 23 फेब्रुवारी 2024ला कोणतं सौर ऊर्जा केंद्र? पहा, सौर ऊर्जा केंद्रावरती प्रश्न येणं थोडंसं संभाव्य आहे. गुजराई सौर ऊर्जा केंद्राचं यशस्वी व्यावसायिक ऑपरेशन कोणत्या ठिकाणी सुरू झाले? कोणता जिल्हा सांगितला होता मी तुम्हाला? उत्तर प्रदेशामधील कानपूर देहात, उत्तर प्रदेश. आठवलं तुम्हाला? कानपूर देहात, उत्तर प्रदेश. देहात, उत्तर प्रदेश. कानपूर देहात, उत्तर प्रदेश या जिल्ह्यामध्ये. लक्षात आलं. गुजराई सौर ऊर्जा केंद्राचं यशस्वी व्यावसायिक ऑपरेशन कानपूर देहात या ठिकाणी सुरू झाले, उत्तर प्रदेश. लक्षात आलं. आता हे ऑपरेशन कोणी सुरू केलं? हे ऑपरेशन सुरू केलं आहे SJVN. याचाही आपण बऱ्याचदा उल्लेख केला. सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यानं हे ऑपरेशन सुरू केलं आहे. या प्रकल्पाची क्षमता किती सांगितली होती मी तुम्हाला? लक्षात येत आहे? 20, 25, 50, 75 किती मेगावॅट सांगितली होती? या प्रकल्पाची क्षमता, गुजराई सौर ऊर्जा केंद्राची क्षमता 50 मेगावॅट असं मी तुम्हाला सांगितलं होतं. 50 मेगावॅट त्याची क्षमता किती आहे? 50 मेगावॅट. तर अशा प्रकारे गुजराई सौर ऊर्जा केंद्राचं यशस्वी व्यावसायिक ऑपरेशन सुरू झालं आहे. उत्तर प्रदेशामधील कानपूर देहात या ठिकाणी सुरू झालं आहे. सतलज जलविद्युत निगम लिमिटेडने हे ऑपरेशन सुरू केलं. या प्रकल्पाची क्षमता 50 मेगावॅट आहे. पुढे जाऊयात. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 24 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणच्या आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयात पंचकर्मावरील उत्कृष्ट केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन पंचकर्मा. कोणी उद्घाटन केलं आहे? एक केंद्रीय आयुष मंत्री आहे. त्यांचं नाव काय आहे? सर्बानंद सोनोवाल. कधी केलं आहे? 24 फेब्रुवारी 2024 रोजी.
आपल्याला विचारलं कोणत्या ठिकाणी येथील आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयात कशाचं उद्घाटन केले? पंचकर्मावरील उत्कृष्ट केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. कुठल्या? गुवाहाटी येथील. इथलं उत्तर आहे गुवाहाटी, हे लक्षात ठेवा. गुवाहाटी येथील, गुवाहाटी येथील. आता नुकतंच या ठिकाणच्या आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयात पंचकर्मावरील उत्कृष्ट केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेले कोणत्या ठिकाणी? गुवाहाटी या ठिकाणी. डायरेक्ट प्रश्न, पंचकर्मावरील उत्कृष्ट केंद्राचं उद्घाटन नुकतंच कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? डायरेक्ट प्रश्न येऊ शकेल. गुवाहाटी या ठिकाणी करण्यात आलेलं, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. शाळांमध्ये वॉटर बेल प्रणाली लागू करणारं कोणतं राज्य देशामधील पहिलं राज्य ठरलं आहे? शाळांमध्ये वॉटर बेल प्रणाली लागू करणारा उद्देश काय? वाढती उष्णता, त्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यामध्ये जे पाणी मिळत नाही किंवा निर्जलीकरण होतं ते टाळता आलं पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणामध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजे एका राज्यानं काय केलं आहे की शाळांमध्ये वॉटर बेल प्रणाली लागू केली आहे. आपल्याला विचारतील शाळांमध्ये वॉटर बेल प्रणाली लागू करणारं राज्य कोणतं आहे? त्या राज्याचं नाव आहे केरळ. शाळांमध्ये वॉटर बेल प्रणाली लागू करणारं राज्य कोणतं आहे? केरळ राज्य. मी तुम्हाला सांगितलं केरळमध्ये उष्णता वाढत चालली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यामध्ये जे निर्जलीकरण होतं, पाण्याची कमतरता भासते आहे, ते टाळता आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणामध्ये पिण्याचं पाणीसुद्धा उपलब्ध झालं पाहिजे. म्हणून केरळ या राज्यानं काय केलं आहे? शाळांमध्ये वॉटर बेल प्रणाली लागू केलेली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. 15 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेल्या सूर्यनमस्कार कार्यक्रमात सुमारे 1.33 कोटी नागरिकांनी सहभाग नोंदवत विश्वविक्रमाची नोंद केली आहे? 15 फेब्रुवारी 2024ला कोणत्या राज्यात विचारले? काय केले? कोणत्या राज्यामध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये सुमारे 1.33 कोटी नागरिकांनी सहभाग नोंदवत विश्वविक्रमाची नोंद केली. कोणत्या राज्यात? राजस्थान राज्यामध्ये. सूर्यनमस्काराच्या विश्वविक्रमाची नोंद कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे? तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. राजस्थान राज्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. तशा प्रकारे मग याचं नोंद झाली वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये, याची नोंद झालेली आपल्याला दिसून येते म्हणून आपण विश्वविक्रम असं म्हणतो. लक्षात राहील. राजस्थान राज्य. पुढे यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न आहे भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेनं अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केलेला आहे? म्हणजे हा केलेला करार महत्त्वाचा आहे. कारण कोणी केला आहे? तर भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेनं केला आहे. कशासाठी केला आहे? अक्षय ऊर्जा क्षेत्रामधील नाविन्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी करार केला आहे. कोणत्या संस्थेसोबत केला आहे किंवा कोणत्या IIT सोबत केला आहे हे पण विचारतील. तर IIT भुवनेश्वर सोबत करार केलेला आहे. IIT भुवनेश्वर. IIT भुवनेश्वर सोबत करार केलेला आहे. लक्षात आलं. भारतीय अक्षय ऊर्जा संस्थेनं अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? IIT भुवनेश्वर सोबत करार केलेला, हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. आता थोडक्यात माहिती सांगतो. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था, या विकास संस्थेची स्थापना कधी झाली होती स्वातंत्र्य प्राप्तीनंतर? तर ते पण तुमच्या लक्षात असू द्या. याची स्थापना 1987 मध्ये झाली होती. जाता जाता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या की या संस्थेची स्थापना 1987 मध्ये झाली होती आणि हा सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम आहे. पब्लिक सेक्टरमधला हा उपक्रम आहे. तशा प्रकारे या भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमानं अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी IIT भुवनेश्वर या संस्थेसोबत करार केलेला आहे. पुढे जाऊयात. संगीत नाटक अकादमीनं
दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जाणारं पहिलं प्रादेशिक केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन केलं आहे? संगीत नाटक अकादमीनं काय केलंय पहा. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जाणारं पहिलं प्रादेशिक केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन केलं आहे? कोणत्या शहरामध्ये सांगता येईल? ऑप्शन बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, आणखी एखादं शहर घ्या, तिरुवनंतपुरम. कोणत्या शहरामध्ये आहे? तर हैदराबाद या शहरामध्ये स्थापन केलं आहे. हैदराबाद या शहरामध्ये स्थापन केलं. संगीत नाटक अकादमीनं दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे पहिले प्रादेशिक केंद्र हैदराबाद या शहरामध्ये स्थापन केलेलं आहे. पुढे जाऊयात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित असलेला देशातला पहिला सर्वात मोठा बापू टॉवर कोठे उभारण्यात आलेला आहे? बापू टॉवर विषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती अभ्यासली होती. आता हे तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून हे घेतले. कोठे उभारण्यात आलेले? पाटण्याला, पाटणा बिहार. बापू टॉवर याच्यावरती लक्ष ठेवा, हे विचारलं तर विचारतील. महत्त्वाचा, पाटणा बिहार. बापू टॉवर कोठे उभारण्यात आलेला आहे? टॉवरची उंची किती आहे? 120 फूट आहे. तुम्हाला जर विधानामध्ये दिलं या टॉवरची उंची 120 फूट आहे. किती मजली टॉवर आहे? 6 मजली टॉवर आहे. 6 मजली टॉवर आहे. तर या काही 2 गोष्टी नवीन लक्षात ठेवा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित असलेला देशातील पहिला सर्वात मोठा बापू टॉवर कोठे उभारला गेला आहे? पाटणा बिहार. 120 फूट उंचीचा आहे, 6 मजली टॉवर आहे. पुढे जाऊया. मादाम तुसा संग्रहालयात 28 मार्च 2024 रोजी कोणत्या कलाकाराचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला? हे तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल, कारण त्यांचा आता पुष्पा 2 हा पिक्चर आलेला आहे, की जेणेकरून तुमच्यातल्या काही जणांनी कदाचित परीक्षेमुळे बघितलेला नसेल, काही जणांनी आवड म्हणून पाहिलेला असेल, पण चर्चेमध्ये आहे. तर त्याचा कलाकार जो आहे तो अल्लू अर्जुन, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर मादाम तुसा संग्रहालयात 28 मार्च 2024 रोजी कोणत्या कलाकाराचा मेणाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे? अल्लू अर्जुन याचा मेणाचा पुतळा बसवला आहे, हे लक्षात ठेवा. अल्लू अर्जुन याचा मेणाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. मादाम तुसा संग्रहालय कुठे माहिती आहे तुम्हाला? दुबईमध्ये आहे. लक्षात आलं? त्या ठिकाणी मेणाचा पुतळा बसवला गेला आहे आणि 28 मार्च 2024चा आपण उल्लेख करतोय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, अलीकडच्या कालावधीमध्ये या दुबईच्या मादाम तुसा संग्रहालयामध्ये कोणत्या कलाकाराचा मेणाचा पुतळा बसवला? तर अल्लू अर्जुनचा पुतळा बसवलेला आहे. पुढे जाऊयात. प्रश्न पहा. स्टारबस्ट एरोस्पेस यांनी 26 मार्च 2024 रोजी देशात एरोस्पेस, न्यू स्पेस आणि डिफेन्स इकोसिस्टीम विकसित करण्याच्या उद्देशानं कोणत्या भारतीय व्यवस्थापन संस्थेसोबत धोरणात्मक भागीदारी केलेली आहे? कोणत्या कंपनीनं? स्टारबस्ट एरोस्पेस कंपनीनं अलीकडच्या कालावधीमध्ये मार्च 2024 मध्ये काय देशामध्ये एरोस्पेस, न्यू स्पेस आणि डिफेन्स इकोसिस्टीम विकसित करायचे. मग या उद्देशानं एका भारतीय व्यवस्थापन संस्थेसोबत धोरणात्मक भागीदारी करार केली आहे. ती भारतीय व्यवस्थापन संस्था कोणती आहे? ती भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबईची आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई, IIM मुंबई, IIM मुंबई, ती भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबईची आहे. लक्षात आलं? देशामध्ये एरोस्पेस, न्यू स्पेस आणि डिफेन्स इकोसिस्टीम विकसित करायचे. त्याच्यात आपल्याला सर्वांगीण व्हायचं आहे, आत्मनिर्भर व्हायचं आहे. हे विकसित करण्यासाठी एका भारतीय व्यवस्थापन संस्थेसोबत भागीदारी करार केला, धोरणात्मक भागीदारी केली आहे. ती भारतीय व्यवस्थापन संस्था कोणती आहे? तर ती भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई आहे. पुढे 5 दिवसीय सिनेवेश्चर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? सिनेवेश्चर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता? आता कोणत्या ठिकाणी? पंजाबमध्ये आहे, चंदीगडमध्ये, हरियाणामध्ये का उत्तर प्रदेशामध्ये आहे असं विचारतील आपल्याला. तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं,
चंदीगड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. चंदीगड 5 दिवसीय सिनेवेस्टर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव CIFF हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर चंदीगड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. मार्च 2024 मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. लक्षात आलं? पुढे जाऊया. यानंतरचा प्रश्न पहा. सीमा रस्ते संघटनेनं 25 मार्च 2024 रोजी लडाखमधील या ठिकाणांना जोडणाऱ्या आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण केलं आहे. सीमा रस्ता संघटना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं काय केलं आहे? 25 मार्च 2024ला लडाखमधील या ठिकाणांना जोडणाऱ्या, लडाखमधील कोणत्या ठिकाणांना जोडणाऱ्या, मग ती ठिकाणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लडाखमधील या ठिकाणांना जोडणाऱ्या आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्त्यांचं बांधकाम पूर्ण केलं आहे. तर कोणत्या ठिकाणांचं हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे? कोणत्या ठिकाणांना जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांचं बांधकाम पूर्ण झालं? त्याचं नाव आहे निम्मू पदम दारचा. निम्मू पदम दारचा या ठिकाणांना जोडणाऱ्या, निम्मू पदम दारचा या ठिकाणांना जोडणाऱ्या आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्त्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. किती किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे? तर 298 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. 298 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. किती किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे? 298 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. आता पहा, या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, लडाखमधील हा मार्ग आहे, याचं बांधकाम पूर्ण केलं. याचं बांधकाम सीमा रस्ता संघटना BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं पूर्ण केलं. आणि हे का महत्त्वाचं आहे? तर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं बांधकाम आहे आपल्या देशासाठी. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊया. 298 किलोमीटर आपण म्हटलं. त्यानंतरचा प्रश्न पहा. 22 मार्च 2024 रोजी देशातील सर्वात मोठा पूल बिहारच्या सुपौल जिल्ह्यात कोसळला. हा पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? एक मोठा पूल कोसळला बिहार राज्यामध्ये, सुपौल जिल्ह्यामध्ये कोसळला. देशातील सर्वात मोठा पूल असं म्हटलंय, म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का? महत्त्वाचं आहे. तर हा पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत होता? तर हा पूल कोसी नदीवरती बांधण्यात येत होता. कोसी, हे लक्षात ठेवणं गरजेचं. हा जो पूल कोसळला कोणत्या नदीवर बांधण्यात येत होता? कोसी नदीवरती बांधण्यात येत होता. कोणामार्फत बांधण्यात येत होता? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, NHAI, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत हा पूल बांधण्यात येत होता. आणि कोसी नदीवरती हा पूल होता. या पुलाचा विचार केला तर हा पूल 10.2 किलोमीटर लांबीचा होता. 2 किलोमीटर, 10.2 किलोमीटर लांबीचा होता. लक्षात आलं? अशा प्रकारे हा आपण म्हणतो की देशातील सर्वात मोठा पूल बिहारच्या सुपौल जिल्ह्यात कोसळ. हा पूल कोसी नदीवरती बांधण्यात येत होता. हे लक्षात आलं? कोसी नदीवर आपण म्हटलं 10.2 किलोमीटर लांबीचा पूल बांधला जात होता. हा कोसळलेला आहे. हा पूल कोणत्या 2 ठिकाणांना जोडला? या पुलामुळं कोणती 2 ठिकाणं जोडली जाणार होती असं जर विचारलं तर तेच आपण विचार करूयात. बिहारमधील मधुबनी हे ठिकाण होतं. मधुबनी ते सुपौल जिल्ह्यामधील मधुबनी किंवा मधुबनी ते कोणतं ठिकाण? आपण म्हटलं मधुबनी आणि सुपौल जिल्ह्यामधील भेजा आणि बकौर ही ठिकाणं जोडण्यात येणार होती या पुलामार्फत. लक्षात आलं? भेजा आणि बकौर दरम्यान हा पूल बांधला जात होता. तशा प्रकारचे हा देशातील सर्वात मोठा पूल कोसळला, कोशी नदीवर आहे. नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत बांधला जात होता. 10.2 किलोमीटर लांबीचा पूल आहे. मधुबनी ते सुपौल जिल्ह्यातील भेजा बकौर या दरम्यान हा पूल बांधण्यात येत होता. पुढे जाऊयात.
19 मार्च 2024ला मानवी तस्करी रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी कोणामध्ये सामंजस्य करार झाला? मानवी तस्करी रोखण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी कोणामध्ये सामंजस्य करार झाला हे आपल्याला विचारलं. त्याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोग आणि रेल्वे संरक्षण दलामध्ये हा करार झालेला आहे. कोणामध्ये झाला पहा? राष्ट्रीय महिला आयोग आणि रेल्वे संरक्षण दल यांच्यामध्ये हा करार झाला. कोणामध्ये करार झाला? राष्ट्रीय महिला आयोग आणि रेल्वे संरक्षण दल यांच्यामध्ये करार झाले. कशासाठी झाला आहे? मानवी तस्करी रोखता यावी आणि त्यांच्या आव्हानांचा सामना करता यावा यासाठी सामंजस्य करार या दोघांमध्ये झाला, हे लक्षामध्ये ठेवायचं. 19 मार्च 2024ला. कुठे करार झाला आहे? दिल्लीला हा करार झाला. हा करार दिल्ली येथे करण्यात आला आहे. दिल्ली येथे सामंजस्य करार झालेला आहे. हा लक्षात आलं. मानवी तस्करी रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी या दोघांमध्ये जो करार झाला तो दिल्लीला झाला, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. अरुणाचल प्रदेशातील कोणत्या जमातीनं संवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी आणि गंभीरपणे धोक्यात असलेल्या बुगुन लिओसिसला या पक्षाचं संरक्षण करण्यासाठी आपली वन जमीन राज्याच्या वन विभागाला दान केली? अरुणाचल प्रदेशातील एक जमात आहे. त्या जमातीने काय केलं आहे? संवर्धनाचे जे प्रयत्न केले जात आहेत त्यांना हातभार लावता यावं, त्या संवर्धनाच्या प्रयत्नांना मदत करता यावी यासाठी एक गंभीरपणे धोक्यात असलेली कोणत्या पक्षाचं संरक्षण करण्यासाठी? बुगुन लिओसिसला या पक्षाचं संरक्षण करण्यासाठी आपली वनजीवन राज्याच्या वन विभागाला दान केली आहे. ती जमात कोणती किंवा त्या जमातीचं नाव काय? त्या जमातीचं नाव आहे बुगुन जमात. बुगुन, त्या जमातीचं नाव आहे बुगुन जमात. बुगुन ही जमात आहे. तशा प्रकारे अरुणाचल प्रदेशातील ही जमात आहे. लक्षात ठेवायचं बुगुन जमात. आणि काय केलं यांनी? तर स्वतःची जमीन दान केली. कशासाठी जमीन दान केली? संवर्धनाचे जे प्रयत्न चालू आहेत त्यांना हातभार लावायचा आहे आणि पक्षाची एक जात बुगुन लिओसिसला ही गंभीरपणे धोक्यात आलेल्या पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी आपली जी वन जमीन आहे ती राज्याच्या वन विभागाला दान केलेली त्या जमातीचं नाव सांगा. मग आपल्याला लक्षात आलं त्या जमातीचं नाव आहे बुगुन जमात. पुढे जाऊयात. 16 मार्च 2024 रोजी आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन आणि संवर्धन केंद्राची आभासी पद्धतीने पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये झाली आहे? काय विचारलंय पहा? 2024 मध्ये, 16 मार्च 2024 मध्ये काय? आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन आणि संवर्धन केंद्राची पायाभरणी झाली आहे. आभासी पद्धतीने ही पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर हे झारखंड राज्यामध्ये झालं आहे. झारखंड राज्यामध्ये झालेला आहे. झारखंड राज्यामध्ये झालेलं आहे. लक्षात आलं. आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन संवर्धन केंद्राची पायाभरणी कोणत्या राज्यात झाली? झारखंड राज्यामध्ये झाली. लक्षात आलं. कोणत्या ठिकाणी झाली, कोणत्या जिल्ह्यात झाली याचा पण विचार करा. खरसावन नावाचा जिल्हा आहे आणि खरसावन जिल्ह्यामध्ये पदमपूर नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी याची पायाभरणी झालेली आहे. झारखंड राज्यामध्ये खरसावन नावाचा जिल्हा आहे. त्या खरसावन जिल्ह्यामध्ये पदमपूर नावाचं स्थान आहे. पदमपूर डिस्ट्रिक्ट म्हणून तुमच्या लक्षात राहील. खरसावन डिस्ट्रिक्ट पदमपूर या ठिकाणी याची पायाभरणी झाली आहे. आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन आणि संवर्धन केंद्राची
पायाभरणी झालेली. कोणी पायाभरणी केली? आपल्या देशाच्या केंद्रीय आदिवासी मंत्र्यांनी पायाभरणी केली. कोण आहेत आपल्या देशाचे केंद्रीय आदिवासी मंत्री? अर्जुन मुंडा आहेत. या अर्जुन मुंडांनी ही पायाभरणी केली. झारखंड राज्यामध्ये खरसावन डिस्ट्रिक्टमध्ये पदमपूर या ठिकाणी या केंद्राची पायाभरणी झाली आभासी पद्धतीनं, डिजिटल पद्धतीनं. पुढे जाऊयात. भारतीय प्रमाण वेळेच्या प्रसारासाठी राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉलचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालं? नॅशनल टाइम प्रोटोकॉलचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे? नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ. नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ. कोणत्या शहरामध्ये झाला? मुंबई शहरामध्ये झाला. मुंबई शहरामध्ये झालं. भारतीय प्रमाण वेळेच्या प्रसारासाठी राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉलचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालं आहे? मुंबई शहरामध्ये झालं. हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणी उद्घाटन केलं आहे? आपल्या देशाच्या केंद्रीय ग्राहक आणि व्यवहार मंत्र्यांनी उद्घाटन केलं. कोण आहेत आपल्या देशाचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री? पियुष गोयल यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर ते आपल्या देशाचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री म्हणून ओळखले जातात. हे लक्षामध्ये ठेवायचं. कधी उद्घाटन झालं आहे? तर मार्च 2024मध्ये याचं उद्घाटन झालं आहे. कशाचं? नॅशनल टाइम प्रोटोकॉल किंवा राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉलचं उद्घाटन झालं आहे मुंबई शहरामध्ये. लक्षात आलं? आता हे काय होणार आहे मुंबईमध्ये? याच्यामधून आपल्याला काय समजणार आहे? तर अचूक वेळ समजणार आहे. अचूक वेळेची माहिती समजणार आहे. लक्षात आलं? आणि ठीक आहे, एवढं आपल्याला पुरेसं आहे. भारतीय प्रमाण वेळेच्या प्रसारासाठी राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉलचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालं? मुंबई शहरामध्ये झालं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि याच्यामुळे काय होईल? तर अचूक वेळेची माहिती आपल्याला मिळणार आहे. पुढे जाऊयात. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 12 मार्च 2024 रोजी कोणत्या प्रादेशिक विमान कंपनीचं उद्घाटन केलं आहे? कोणत्या प्रादेशिक विमान कंपनीचं उद्घाटन केलेलं आहे? केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 12 मार्च 2024ला कोणत्या प्रादेशिक विमान कंपनीचं उद्घाटन केलेलं आहे? नाव माहिती आहे तुम्हाला? फ्लाय 91 असं त्या कंपनीचं नाव आहे. फ्लाय 91 या कंपनीचं नाव लक्षात ठेवा की आपल्या देशाच्या केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी या प्रादेशिक विमान कंपनीचं उद्घाटन केलं आहे. कधी केलं आहे? 12 मार्च 2024ला. त्या कंपनीचं नाव काय? फ्लाय 91 हे नाव आहे. पुढे जाऊयात. देशाच्या ग्रामीण भागात परवडणाऱ्या आणि सुलभ डिजिटल सेवा पुरवण्यासाठी दूरसंचार विभागाच्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडना 12 मार्च 2024 रोजी कोणासोबत भागीदारी केली आहे? कशासाठी? देशाच्या ग्रामीण भागामध्ये दूरसंचार सेवा पुरवता आली पाहिजे. आणि ती कशी असली पाहिजे? परवडणारी असली पाहिजे. सोप्या पद्धतीनं, सुलभ पद्धतीनं ती डिजिटल सेवा पुरवता आली पाहिजे. मग काय झालं आहे? त्याच्यासाठी दूरसंचार विभागाच्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडनं 12 मार्च 2024 रोजी कोणासोबत भागीदारी करार केलेला आहे? कोणासोबत भागीदारी करार केलेला आहे? प्रसार भारती आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. प्रसार भारती व आपण काय म्हटलं? ONDC, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. ONDC, प्रसार भारती आणि ONDCची सोबत भागीदारी केली. ONDC मी तुम्हाला सांगितलं ओपन नेटवर्क आणि डिजिटल कॉमर्स. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? आता विचार करा काय करायचं आहे. देशाच्या ग्रामीण भागामध्ये परवडणारी आणि सुलभ डिजिटल सेवा पुरवायच्यात. महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्या पुरवता आल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने त्याच ठिकाणी पोहोचवल्यानंतर हा देश सक्षम होणार आहे. मग कोणासोबत भागीदारी करार केला? तर प्रसार भारती आणि ONDCची करार केलेला आहे. आपण म्हटलं ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स याच्याशी भागीदारी करार केलेला आहे. सामंजस्य कराराचं उद्दिष्ट काय आहे? ग्रामीण भारतासाठी ई-कॉमर्सचा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म एकत्रित आणायचा आहे. या उद्देशानं हा भागीदारी करार प्रसार भारती आणि ONDC बरोबर करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे मग OTT सेवा, जसं OTT
या सेवा आपण म्हणतो. OTT तुम्ही नाव ऐकलं आहे, तुम्हाला लॉंग फॉर्म माहिती आहे OTTचं, कशाला? ओव्हर द टॉप. ओव्हर द टॉप याला आपण OTT असं म्हणतो. शिवाय ब्रॉडबँड सेवा पुरवायच्यात का? OTT सेवा पुरवायच्यात, ब्रॉडबँड सेवा त्या ठिकाणी पुरवायच्यात. आणि मग हे सगळं कसं पुरवायचं? सुलभ डिजिटल, परवडणाऱ्या दरामध्ये आणि सुलभ पद्धतीने ते पुरवायचे, म्हणून प्रसार भारती आणि ONDCC करार करण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं FSSAI ना कोणत्या राज्यातील सर्वाधिक कारागृहांना ईट राईट कॅम्पस म्हणून प्रमाणित केलेलं आहे? हे पण प्रश्न आपण पाहिलं होता. ईट राईट कॅम्पस आता हे कोणी प्रमाणित केलेलं आहे? FSSAIनं केलं आहे. म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं कोणत्या राज्यातील सर्वाधिक कारागृहांना, तुरुंगांना ईट राईट कॅम्पस म्हणून प्रमाणित केलेलं आहे? उत्तर प्रदेश राज्यातील. उत्तर प्रदेश राज्य. UP म्हटलं तर चालेल आपल्याला, पण या ठिकाणी आता लिहिलं आहे आपण, तर लक्षात ठेवा उत्तर प्रदेश किंवा UP असंही म्हणूयात. लक्षात आलं? भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं कोणत्या राज्यातील सर्वाधिक कारागृहांना ईट राईट कॅम्पस म्हणून प्रमाणित केले? आता थोडंसं मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे का, ईट राईट कॅम्पस काय? आपण काय म्हणतो? ईट राईट कॅम्पस म्हणजे स्वच्छ पौष्टिक आहार पुरवायचा आहे. स्वच्छ पौष्टिक आहार पुरवायचा आहे. अशामध्ये आपल्याला विचारलं आहे की कोणत्या राज्यातील अशी कारागृह आहेत, सर्वाधिक कारागृह येतात की त्या ठिकाणी स्वच्छ पौष्टिक आहार पुरवला जातो? उत्तर प्रदेश. आणि कोणी माहिती दिली पहा? FSSAIने दिले. म्हणजे महत्त्वाची. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणताय की उत्तर प्रदेशात सर्वाधिक कारागृह असे आहेत की जी पौष्टिक अन्न पुरवत आहेत, त्यांना ईट राईट कॅम्पस त्या ठिकाणी आहेत, असं FSSAIने सांगितलेलं आहे. लक्षात आहे? FSSAIनुसार आपण जर विचार केला की FSSAIनुसार हे जे आहे हे कशावर आधारित आहे? हे FSSAIचा जर तुम्ही विचार केला तर 3 स्तंभावरती आधारित दिसतं. FSSAI भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण 3 स्तंभावरती आधारित आहे. काय? सुरक्षित खा, निरोगी खा आणि शाश्वत खा. सुरक्षित खा, निरोगी खा आणि शाश्वत खा. शाश्वत खा या 3 स्तंभावर आधारित FSSAI आहे, ज्याला आपण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणतो. हे कशासाठी सांगितले परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही, पण तुम्ही ज्याच्याबद्दल अभ्यास करतात त्यात थोडीशी तर व्यवस्थित माहिती असली अभ्यास सोपा जातो. म्हणजे कशासाठी ह्याच्यावरून तुम्ही उत्तर शोधू शकाल. ईट राईट कॅम्पस, स्वच्छ पौष्टिक अन्न पुरवायचं आहे. कोणतं राज्य अग्रेसर आहे डायरेक्ट विचारतील. ईट राईट कॅम्पसमध्ये कोणतं राज्य अग्रेसर सांगितलेलं आहे FSSAI? उत्तर प्रदेश राज्य सांगितलेलं आहे. आणि मग FSSAI म्हणताय की उत्तर प्रदेशामधील 100 कारागृह अशी आहेत, 100 कारागृह अशी आहेत त्या ठिकाणी स्वच्छ पौष्टिक अन्न पुरवलं जात आहे. 100 कारागृहांमध्ये ईट राईट कॅम्पस त्यांना म्हटलं गेलेलं आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे असे ईट राईट कॅम्पस असणारी सर्वाधिक कारागृह कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेशामध्ये 100 आहेत. उत्तर प्रदेशानंतर कोणत्या राज्यांचा क्रम लागतो? पंजाबचा लागतो, बिहारचा लागतो, मध्य प्रदेश राज्याचा लागतो. उत्तर प्रदेशानंतर आपण म्हटलं उत्तर प्रदेशनंतर कोणत्या राज्यांचा क्रम लागेल हे पण थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, MP. हे काय आपलं MP UP आपल्याला माहिती आहे. गाण्यांमध्ये पण आपण बऱ्याचदा MP UP शब्द ऐकतो. तशा प्रकारे ईट राईट कॅम्पस असणारी सर्वात जास्त कारागृह कोणत्या राज्यात आहेत? उत्तर प्रदेश राज्यात आहेत. कोणी सांगितलं? FSSAIने सांगितलं. FSSAI कोणत्या स्तंभावरती आधारित आहे? 3 स्तंभांवरती आधारित आहे. सुरक्षित खा, निरोगी खा, शाश्वत खा. आणि मग ईट राईट कॅम्पस म्हणजे काय? स्वच्छ पौष्टिक अन्न पुरवणं किंवा जी कारागृह स्वच्छ पौष्टिक अन्न पुरवतात त्यांना ईट राईट कॅम्पस असं म्हटलं जात आहे. तर मग अशा ईट राईट कॅम्पसची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये किती आहे? 100 आहे. लक्षात आलं? आणि त्यांच्यानंतर कोणत्या राज्याचा? उत्तर प्रदेशानंतर
पंजाब, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांचा क्रम लागतो. लक्षात आलं? पुढे जाऊया. भारतानं 12 मार्च 2024 रोजी संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली? IMP करून ठेवा. आहे इकॉनॉमिक्समधनं पण हा प्रश्न विचारते. तर भारतानं 12 मार्च 2024 रोजी काय? संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती, जेटको इंग्लिशमध्ये जेटको लक्षात ठेवा, जॉईंट इकॉनॉमिक अँड ट्रेड कमिटी स्थापन करण्यासाठी कोणत्या देशासोबत प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली असं पण डायरेक्ट विचारते. भारताने नुकतीच जेटको स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली? जेटको, जॉईंट इकॉनॉमिक अँड ट्रेड कमिटी किंवा संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर प्रोटोकॉलवरती स्वाक्षरी केलेली? त्या देशाचे नाव आहे डॉमिनिकन रिपब्लिक. लक्षात आलं? आपण घेऊया त्या ठिकाणी डॉमिनिकन रिपब्लिक, ह्या देशाबरोबर स्वाक्षरी केली. भारतानं संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती जेटको स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे? डॉमिनिकन रिपब्लिक या देशाबरोबर स्वाक्षरी केलेली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. ग्रामीण गरीब महिलांना स्वावलंबनाच्या मार्गावर आणण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं कोणाबरोबर सामंजस्य करार केला आहे अलीकडच्या कालावधीमध्ये? ग्रामीण गरीब महिलांना कोणत्या मार्गावर आणायचं आहे? स्वावलंबनाच्या मार्गावरती आणायचं आहे. साहजिकच आहे, ग्रामीण गरीब महिला जर आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायच्या असतील, म्हणजे स्वावलंबनाच्या मार्गावरती आणायचे असतील, आणि आणणं गरजेचं पण आहे. जोपर्यंत ते मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत देशाचा विकास झाला असं कधीच मानता येणार नाही. मग त्यांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावं लागेल, त्यांचं जीवनमान उंचवावं लागेल, आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे, त्यांचं जीवनमान आपल्याला उंचवायचं असेल तर त्यांना स्वावलंबी करावं लागेल. आणि मग ग्रामीण गरीब महिलांना स्वावलंबनाच्या मार्गावर आणण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं कोणाबरोबर सामंजस्य करार केला आहे? त्या ठिकाणी जेपाल बरोबर सामंजस्य करार केला. जेपाल बरोबर सामंजस्य करार केलेला आहे. याला इंग्लिशमध्ये जर तुम्ही विचार केला तर हे संक्षिप्त रूप आहे JAPAL. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, हे तुम्हाला ऑप्शन सापडेल. जेपाल बरोबर सामंजस्य करार केलेला आहे. जमील प्रॉपर्टी ॲक्शन लॅब, जमील प्रॉपर्टी ॲक्शन लॅब. लक्षात आलं? या ठिकाणी मी सांगतो जमील प्रॉपर्टी ॲक्शन लॅब सोबत सामंजस्य करार केलेला आहे. लक्षात आलं? कोणासोबत? आणि कदाचित एवढंच विचारतील, कोणासोबत? जेपाल हे पण लक्षात ठेवा. जेपालचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितला. जमील प्रॉपर्टी ॲक्शन लॅब सोबत करार केलेला आहे. याच्यापुढे एक नाव पण येतं, अब्दुल लतीफ जमील प्रॉपर्टी ॲक्शन लॅब असं म्हणतात, पण या ठिकाणी जमील प्रॉपर्टी ॲक्शन लॅब हे लक्षात ठेवा. कोणासोबत करार केला? लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता हे जेपाल काय आहे याचा आपण थोडंसं विचार करा. जेपालचा जर आपण विचार केला तर हे जी गरिबी आहे त्या गरिबींच्या समस्यांवर काम करणारं जागतिक संशोधन केंद्र आहे. आता हा प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारतील की गरिबांच्या समस्येवर काम करणारं जागतिक संशोधन केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? गरिबांच्या समस्येवर काम करणारं जागतिक संशोधन केंद्र कोणतं आहे? जेपाल, अब्दुल लतीफ जमील प्रॉपर्टी ॲक्शन लॅब, जेपाल. लक्षात आलं? हे पण लक्षामध्ये ठेवा. आणि आपण या ठिकाणी मग म्हणतोय की कुणाला आणायचं आहे? ग्रामीण गरीब महिलांना स्वावलंबनाच्या मार्गावर आणायचं आहे. म्हणून आपल्या केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं जेपाल बरोबर सामंजस्य करार केला आहे. जेपाल काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. गरिबांच्या समस्यांवर काम करणारं जागतिक संशोधन केंद्र कोणतं आहे? तर हे आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचं
उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं हा पण प्रश्न आपण अभ्यासला होता सविस्तरपणे. या ठिकाणी तुम्हाला उत्तर सहजपणे देता येईल. भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले? गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेला आहे. लक्षात आलं. भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्प याचं उद्घाटन झाले गुजरात राज्यामध्ये. कोणी केलंय? आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेलं आहे. लक्षात आलं. कुठे झालं? हंसलपूर या ठिकाणी झालंय गुजरातमध्ये. हे जे झालं ते हंसलपूर या ठिकाणी, हंसलपूर येथे एक प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे मारुती सुझुकी इंडिया. हंसलपूर थोडक्यात कुठे झालं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. मारुती सुझुकी इंडियाचा एक प्रकल्प आहे. मारुती सुझुकी इंडियाचा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये हे उद्घाटन झालेलं आहे. लक्षात आलं. म्हणजे त्यातली आतलीही माहिती तुम्हाला आहे की भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. गुजरातमध्ये हंसलपूर येथे मारुती सुझुकी इंडियाचा एक प्रकल्प आहे. त्या प्लांटमध्ये हे उद्घाटन झालेलं आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात. कोणत्या राज्यामधील मध्ययुगीन भोजशाळा संकुलाचं शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्यात येणार आहे? कोणत्या राज्यामधील मध्ययुगीन भोजशाळा संकुलाचं शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्यात येणार आहे? कोणत्या राज्यामध्ये माहिती आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. MP मध्य प्रदेश राज्यामध्ये. लक्षात ठेवा. मध्य प्रदेश राज्यामधील मध्ययुगीन भोजशाळा संकुलाचं शास्त्रशुद्ध सर्वेक्षण केलं जाणार आहे. आता मध्य प्रदेशामधील कोणत्या जिल्ह्यात ही भोजशाळा आहे? ही भोजशाळा मध्य प्रदेशाच्या धार जिल्ह्यात आहे. धार डिस्ट्रिक्ट. ही भोजशाळा जी आहे ती धार डिस्ट्रिक्टमध्ये आहे. लक्षात आले. दुसरी गोष्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये? आता या संकुलाचं शास्त्रशुद्ध सर्वेक्षण कधी? कारण याचं शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्यात यावं असं मध्य प्रदेशाच्या हायकोर्टानं निर्णय दिला आहे. 11 मार्च 2024चा हा मध्य प्रदेशाचा जे हायकोर्ट आहे त्याचा हा निर्णय आहे. लक्षात आलं. ही या भोजशाळेचा विचार केला. हे धार या ठिकाणी ही भोजशाळा 11व्या शतकामधील आहे. काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो विधानात विचारल्या तर. कधीची ही भोजशाळा? 11व्या शतकातील आहे. मग ह्या भोजशाळेचं शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्यात यावं असं मध्य प्रदेशाच्या उच्च न्यायालयानं 11 मार्च 2024ला निर्णय दिला आहे. लक्षात आलं. तशा प्रकारे का? आता या मध्ययुगीन भोजशाळाचे जे संकुल आहे त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की 11व्या शतकामध्ये त्या ठिकाणी हिंदू धर्माची एक देवी आहे सरस्वती मातेचं त्या ठिकाणी मंदिर होतं. आणि सरस्वती मातेचं मंदिर होतं की नाही हे तपासण्यासाठी याचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. आणि मुस्लिम याला एक मशीद मानतात. कमल मौला मशीद असं म्हटलं जातं याला. अशा प्रकारे यासाठी मध्य प्रदेशाच्या उच्च न्यायालयानं एक डिसिजन दिलं आहे आणि त्या डिसिजननुसार या भोजशाळेच्या संकुलाचं शास्त्रशुद्ध सर्वेक्षण केलं जाणार आहे. लक्षात आलं. अशी घटना आहे. पुढे जाऊया. त्याच्यानंतरचा आपला प्रश्न पहा. केंद्र सरकारनं देशभरातील सहकारी संस्थांची माहिती गोळा करून केव्हापासून राष्ट्रीय सहकार डेटाबेस सुरू केला आहे? हे पण आपण अभ्यासलं आहे. कधीपासून सुरू केला आहे? महिला दिनाच्या दिवशी सुरू केलं आहे 2024ला. आता सांगा महिला दिन तुम्हाला माहिती आहे 8 मार्च 2024ला. काय सुरू केलं आहे? केंद्र सरकारनं देशभरातील सहकारी संस्थांची माहिती गोळा केली आणि राष्ट्रीय सहकार डेटाबेस सुरू झाला आहे. कधीपासून सुरू झाला आहे? 8 मार्च 2024 पासून राष्ट्रीय सहकारी डेटाबेस सुरू झाला. लक्षात आलं. आता राष्ट्रीय सहकार डेटाबेस कोणत्या उद्देशानं सुरू झाला आहे? देशातील जे सहकार्य क्षेत्र आहे त्या सहकार्य क्षेत्राची कार्यक्षमता वाढली पाहिजे.
देशातील जे सहकार क्षेत्र आहे त्या सहकार क्षेत्राची परिणामकारकता वाढली पाहिजे, म्हणून हे राष्ट्रीय सहकार डेटाबेस सुरू झाला आहे 8 मार्च 2024 पासून. म्हणजे तुम्हाला विचारतील कदाचित कोणत्या उद्देशाने सुरू केलं आहे, मग आपल्याला सांगता येतं सहकारी जे सहकार क्षेत्र आहे आपल्या देशातलं सहकार क्षेत्र, या सहकार क्षेत्राची कार्यक्षमता वाढली पाहिजे, कार्यक्षमता वाढली पाहिजे. या सहकार क्षेत्राची परिणामकारकता वाढली पाहिजे, परिणामकारकता वाढली पाहिजे. या सहकार क्षेत्राची परिणामकारकता वाढली पाहिजे. या उद्देशानं काय केलं केंद्र सरकारनं, तर देशातील सहकारी संस्थांची माहिती गोळा केली आणि राष्ट्रीय सहकार डेटाबेस सुरू केला आहे. लक्षात आलं, कार्यक्षमता वाढावी, परिणामकारकता वाढावी या उद्देशानं. पुढे जाऊयात. केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या ठिकाणी व्यवस्थापन शिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं? व्यवस्थापन शिक्षण केंद्राचं उद्घाटन झालं. आता पहा कोणत्या ठिकाणी, आपण प्रश्न एकदा समजावून घेऊयात. आपले एक केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहे, हे लक्षात ठेवा. कौशल्य विकासाचे उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका ठिकाणी व्यवस्थापन शिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं. अंगुल या ठिकाणी केलं. अंगुल या ठिकाणी, अंगुल, अंगुल हे कुठं आहे? नालको या ठिकाणी प्रशिक्षण संस्था आहे. नालको प्रशिक्षण संस्थेत, अंगुल या ठिकाणच्या नालको प्रशिक्षण संस्थेमध्ये याचं उद्घाटन झालं. संस्थेमध्ये उद्घाटन कुठे झाले पहा. केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या ठिकाणी व्यवस्थापन शिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं? अंगुल या ठिकाणी. अंगुल या ठिकाणी नालको प्रशिक्षण संस्था आहे, त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हे व्यवस्थापन शिक्षण केंद्र उभारलं जात आहे. या व्यवस्थापन शिक्षण केंद्राची स्थापना कोणामार्फत केली जाते? 2 भारतीय व्यवस्थापन संस्था एकत्र आल्यात, 2 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एकत्र आल्यात आणि ते दोघं मिळून या प्रशिक्षण संस्थेची स्थापना करतायत. मग कुठल्या? IIM मुंबई आणि IIM संबलपूर यांची स्थापना कोणी केली? IIM मुंबई आणि IIM संबलपूर या दोघांनी, या 2 भारतीय व्यवस्थापन संस्थांनी या शिक्षण केंद्राची स्थापना केली. तशा प्रकारे कोणत्या ठिकाणी व्यवस्थापन शिक्षण केंद्राचं उद्घाटन झालं आहे? अंगुल या ठिकाणी नालको प्रशिक्षण संस्थेमध्ये उद्घाटन झालं आहे. कोणत्या 2 संस्थांनी याची स्थापना केलेली आहे? IIM मुंबई, IIM संबलपूर या 2 संस्थांनी याची स्थापना केलेली आहे. पुढे जाऊयात. यानंतरचा प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 मार्च 2024 रोजी कोणत्या विमानतळावर नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेचं उद्घाटन केलं? कोणत्या विमानतळावरती? बेगमपेट विमानतळ असं त्याचं उत्तर आहे. बेगमपेट विमानतळ, बेगमपेट विमानतळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 मार्च 2024 रोजी कोणत्या विमानतळावर नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेचं उद्घाटन केलं होतं? बेगमपेट विमानतळ. सिव्हिल एव्हिएशन रिसर्च ऑर्गनायझेशनचं उद्घाटन कोणत्या विमानतळावर केलं नरेंद्र मोदींनी? या बेगमपेट विमानतळावर केलं आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूयात. शाश्वत भारत सेतू विनिंग नेट 0 या केंद्राचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोठे केलं? शाश्वत भारत सेतू विनिंग नेट 0 असं म्हटलं आहे. कशासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे? तर उपयुक्त आणि शाश्वत जीवनशैली कशी असलं पाहिजे याविषयीचा संदेश हे केंद्र देणार आहे. त्याविषयी कोणती पद्धती असावी याविषयीचा संदेश या केंद्रामार्फत दिली जाणार आहे. तशा प्रकारे शाश्वत भारत सेतू विनिंग नेट 0 या केंद्राचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोठे केलं आहे? नागपूरला केलेलं आहे. नागपूरला हे उद्घाटन झालेलं आहे.
शाश्वत भारत सेतू विनिंग नेट 0 या केंद्राचं. मी तुम्हाला सांगितलं हे केंद्र काय करणार आहे, तो उपयुक्त आणि शाश्वत जीवनशैलीबाबत संदेश देणार आहे. तुम्हाला जर विधानात आलं हे उपयुक्त व शाश्वत जीवनशैलीबाबत संदेश या केंद्राद्वारे दिला जाईल. पद्धती याविषयीच्या पद्धती या केंद्राद्वारे सुचवल्या जातील. तशा प्रकारे शाश्वत भारत सेतू व विनिंग नेट 0 या केंद्राचं उद्घाटन मुंबई या ठिकाणी झालं आहे. याचा उद्देश मी तुम्हाला सांगितला, उपयुक्त आणि शाश्वत जीवनशैलीबाबत संदेश देणारा, याशिवाय याच्याविषयीचे उपाय, याविषयीच्या पद्धती सुचवणारं केंद्र म्हणून हे केंद्र काम करणार आहे. तशा प्रकारे हे केंद्र कोणी उभारलं आहे याचा विचार केला तर एका फाउंडेशननं उभारलं आहे. त्या फाउंडेशनचं नाव आहे द इको फॅक्टरी फाउंडेशन. केंद्र कोणी उभारलं आहे? दी इको फॅक्टरी फाउंडेशन पुणे यांनी हे केंद्र उभारलं आहे. नागपूरमध्ये हे केंद्र उभारलं आहे यांनी. पण हे केंद्र उपयुक्त आणि शाश्वत जीवनशैली कशी असावी याबाबत संदेश देत आहे, पद्धती सुचवत आहे, उपाय सुचवत आहे. आणि या केंद्राची स्थापना दी इको फॅक्टरी फाउंडेशन पुणेनं केली, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. नागपुरामध्ये हे केंद्र आहे. पुढे जाऊयात आपण. कोणत्या राज्य सरकारमार्फत राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतलाय? ओडिशा राज्य सरकारने घेतलाय. लक्षात ठेवा, ओडिशा राज्य जल माहिती केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारलं जाणार आहे असं पण विचारतील. आणि कोणत्या राज्य सरकारनं हे केंद्र उभारण्याचे निर्णय घेतलाय असंही विचारतील. तर ओडिशा राज्यानं काय करायचं आहे? जलस्रोतांचा जो डेटा आहे त्या डेटाचं समन्वय, संकलन आणि प्रसार करणं हा त्याचा उद्देश आहे. लक्षात आलं? तर हे लक्षात ठेवायचं. ओडिशा राज्याने हे सुरू केलं. भारतीय टपाल विभागानं 29 फेब्रुवारी 2024 रोजी कोणाच्या नावाचं टपाल तिकीट प्रसिद्ध करून त्यांचा गौरव केला? हे पण विचारतील. कोणाच्या नावाचं टपाल तिकीट प्रसिद्ध करून त्यांचा गौरव केला? कोणाच्या नावाचं केलं आहे सांगता येते तुम्हाला? कोणाच्या नावाचं केलं आहे? त्यांचं नाव काय? कल्याण चौबे असं त्यांचं नाव आहे. कल्याण चौबे. कल्याण चौबे यांच्या नावाचं टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. कल्याण चौबे. भारतीय टपाल विभागानं 29 फेब्रुवारी 2024ला कल्याण चौबे यांच्या नावाचं टपाल तिकीट प्रसिद्ध करून त्यांचा गौरव केलेला आहे. कोण आहेत कल्याण चौबे? कल्याण चौबे AIFF चे विद्यमान अध्यक्ष आहेत. AIFF चे अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन चे विद्यमान अध्यक्ष कल्याण चौबे. त्यांच्या नावाचं टपाल तिकीट प्रसिद्ध केलं टपाल विभागानं आणि त्यांचा गौरव केला. म्हणजे तुम्हाला कल्याण चौबे कोण आहेत हे पण लक्षात आलं. AIFF चे विद्यमान अध्यक्ष आहेत. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन चे विद्यमान अध्यक्ष आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. 24 एप्रिल 2024 रोजी स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी अलायन्स ऑफ डिजिटल इंडिया फाउंडेशन ADIF अलायन्स ऑफ डिजिटल इंडिया फाउंडेशननं कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? कशासाठी केलं आहे अगोदर विचार करा. स्टार्टअप इकोसिस्टम आपल्याला मजबूत करायची आहे. मग कोणी करार केला? ADIFनं करार केला आहे. अलायन्स ऑफ डिजिटल इंडिया फाउंडेशननं करार केला आहे. कोणत्या IIT सोबत करार केला किंवा कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? त्या IITचं नाव आहे IIT गुवाहाटी सोबत करार केलेला आहे. IIT गुवाहाटी सोबत करार केला आहे. 24 एप्रिल 2024ला कशासाठी? स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी
कोणी केला आहे? ADIFनं केला आहे. अलायन्स ऑफ डिजिटल इंडिया फाउंडेशननं कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? तर IIT गुवाहाटीसोबत करार केलेला आहे. काय करायचं आहे? कशासाठी? उद्योजकताला प्रोत्साहन द्यायचं आहे. शिवाय जे काही स्टार्टअप्स आहेत, टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे, त्यांना समर्थन द्यायचं आहे. शिवाय आपल्याला काय करायचं आहे? स्टार्टअप इकोसिस्टीम मजबूत करायची आहे. आणि म्हणून ह्या ADIFनं IIT गुवाहाटीशी करार केला आहे. आणि जो करार असणार आहे हा करार 2 वर्षाचा करार असणार आहे. 2 वर्षाचा हा करार असणार आहे. हा जो करार केला जातो तो 2 वर्षाचा असणार आहे. तर अशा प्रकारे आजचा हा आपला शेवटचा प्रश्न, स्टार्टअप इकोसिस्टीम मजबूत करायची आहे, उद्योजकताला प्रोत्साहन द्यायचं आहे, टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सला प्रोत्साहन द्यायचं आहे, टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सला समर्थन द्यायचं आहे. तर या उद्देशानं या AIDFनं IIT गुवाहाटीशी 2 वर्षाचा करार केलेला आपल्याला दिसून येतो. तर असे काही महत्त्वाचे प्रश्न जे राहिले होते असं वाटलं, आणि जे महत्त्वाचे होते असं वाटलं परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्याची रिव्हिजन आपण पुन्हा एकदा केली आहे. तर या ठिकाणी आपण थांबतो आहे. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.